ट्रिक्समध्ये आपले स्वागत आहे. बघा आता हा गणिताचा प्रश्न बघा, खूप वेळेस यावर एक्झाममध्ये प्रश्न विचारलेला आहे. तर प्रश्न काय पहा, तर प्रश्न आहे की एका जंगलात काही हरणे आणि काही मोर आहेत. बघा काही हरणे आणि काही मोर आहेत. त्यांच्या डोक्यांची संख्या ही 80 आहे. किती? डोक्यांची संख्या 80 व पायांची संख्या 200 आहे. तर मोरांची संख्या किती असा प्रश्न विचारलेला आहे. तर यासाठी एक ट्रिक्स आहे. अगोदर त्यांनी काही विचारू द्या, दोन पायाचे प्राणी आणि 4 पायाचे प्राणी दिले असेल, त्यांनी अगोदर कुणाची संख्या विचारलेली असू द्या. आता इथं त्यांनी मोरांची संख्या विचारली. म्हणजे मोरांची म्हणजे 2 पायाच्या प्राण्यांची संख्या विचारली. मात्र आपण काय करायचं, अगोदर 4 पायावाले प्राणी किती आहेत त्यांची संख्या काढायची. तर 4 पायावाले प्राण्यांची संख्या काढण्यासाठी एक खूप छोटीशी ट्रिक्स आहे. तर ती ट्रिक्स अशी पहा, 4 पायाचे प्राणीची संख्या जर काढायची असेल तर यामध्ये तुम्हाला मोठी संख्या कोणती दिसते ती पहिली घ्यायची. मग मोठी संख्या कोणती आहे? वरील गणितामध्ये मोठी संख्या आहे 200. 200 वजा काय करायचं, छोट्या संख्येची दुप्पट करून 200तून वजा करायची. म्हणजे छोट्या संख्येची दुप्पट म्हणजे किती? हे 80 गुणिले 2. म्हणजे मग हे 200, मोठी संख्या 200 वजा 80चे दुप्पट किती होतात? 160. 200 वजा 160, 200 वजा 160 केले किती आले? 40. मग ह्या 40ला परत 2ने भागायचं. 40ला परत 2ने भागितल्यावर किती आलं मग? तर 20. तर मग येते 20 हे काय आहेत? 4 पायावाले प्राणी आहेत. म्हणजेच 20 हे हरणे आहेत. यामध्ये हरण किती आहेत? 20. मग मला सांगा डोक्यांची संख्या किती आहे? 80. मग हरण जर 20 असतील तर म्हणजे हरण 20 म्हणजे 80 पैकी 20 गेले हरण, म्हणजे 20 डोक्यावाले. कारण डोके तर सगळ्यांना एक एकच आहे ना, मोराला एकच डोकं आहे, हरणाला एकच डोकं आहे. म्हणजे 20 डोके बाहेर गेले म्हणजे हरण 20 आले. मग राहिले डोके किती? 60. मग 60 म्हणजे 80 मधून हे जर 20 वजा केलं, किंवा असं लक्षात ठेवा, जर हरण 20 येत असतील, बघा टोटल प्राणी किती आहेत? 80 आहेत. कारण टोटल डोके किती आहेत? 80. टोटल डोके म्हणजेच टोटल प्राणी, कारण एका प्राण्याला एकच डोकं असतं. टोटल प्राणी 80 आहेत. त्यापैकी आपण हरणांची संख्या किती काढली? 80 मायनस हरण काढले 20. 20 हे हरण आले. मग राहिले किती? 60. मग 60 काय असणार? मोर. तर त्यांनी काय विचारलं मग? मोरांची संख्या किती? तर मोरांची संख्या आहे मग 60. तर अशा प्रकारे एकदम हा शॉर्टकट आहे. इथे तुम्ही इक्वेशन मानून काढता XY प्लस 200, XY मायनस 80 वगैरे, हे काही करायची गरज नाही, कारण एक्झाममध्ये तेवढा वेळ नसतो. त्यामुळे ही ट्रिक्स तुम्ही अप्लाय करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.